नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, जो केवळ तुमच्या माहितीसाठीच नाही तर आगामी स्पर्धा परीक्षा, चालू घडामोडी आणि भारतीय संविधान या दोन्हीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आजचा आपला विषय आहे अनुकंपा तत्वावरील नोकरी म्हणजेच कंपॅशनेट अपॉइंटमेंटमधील एक अतिशय ऐतिहासिक निर्णयाबद्दल. काय आहे हा ऐतिहासिक निर्णय, ह्याच्यामधून आपल्याला काय पाहायला मिळतं, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. जर तुम्हाला ऑफिशियल PDF डॉक्युमेंट सर्क्युलर्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टंट लिंक्स आहेत. जसं फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही आर्टिकल रीड करू शकता, लिंक्स ॲक्सेस करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक आहे, तर जॉईन करा, तिथे मिळून जाईल. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, सुप्रीम कोर्टाने नुकताच एका अतिशय मोठा आणि ऐतिहासिक निकाल दिलेला आहे. या निकालानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर दिल्या जाणाऱ्या अनुकंपा नोकरीवर आता विवाहित मुलींचाही पूर्ण अधिकार असणार आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की केवळ घटस्फोटित किंवा परित्यक्ता म्हणजे अबॅन्डन्ड मुलींनाच यासाठी पात्र ठरवणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आता हे प्रकरण नेमकं काय होतं ते आपण थोडक्यात समजून घेऊया. तर बघा, बिहारमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या मुलीने म्हणजेच सायरा खातून यांनी अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला होता. पण बिहार सरकारच्या डिसेंबर 2014च्या एका नियमानुसार त्यांचा अर्ज जो आहे तो फेटाळण्यात आला. कारण तो नियम सांगत होता की फक्त घटस्फोटित किंवा परित्यक्ता मुलीच अनुकंपासाठी पात्र असतील. हायकोर्टानेही सुरुवातीला सरकारचा जो हा निर्णय आहे तो कायम ठेवला होता. पण विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तेव्हा न्यायाधीश M सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न B वराळे यांच्या खंडपीठाने हा भेदभाव करणारा नियम थेट रद्दबातल ठरवलेला आहे. कोर्टाने सरकारला अत्यंत स्पष्ट शब्दात सुनावले आहे की मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव करणारे कोणतेही वर्गीकरण हे प्राथमिकदृष्ट्याच असंवैधानिक म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. म्हणजेच हा थेट आपल्या राज्यघटनेतील समानतेच्या अधिकाराचा, राईट टू इक्वॅलिटीचा हा मुद्दा आहे. सुप्रीम कोर्टाने इथे आणखीन एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे की तुम्ही जी आहे ती लक्षात ठेवली पाहिजे. कोर्टाने म्हणलं की लग्नानंतर मुलगी तिच्या माहेरच्या कुटुंबाशी असलेले नाते पूर्णपणे तोडून टाकते आणि फक्त पतीच्याच घरी राहते. असा संकुचित दृष्टिकोन सरकारने ठेवू नये. कल्याणकारी योजनांचा लाभ देताना सरकारने अत्यंत तांत्रिक आणि जे संकुचित विचार जे आहे ते करू नये, म्हणजे सरकारला इथं सुनावलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा निकाल महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने खूप मोठं पाऊल आहे. तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये किंवा मुलाखतीमध्ये प्रशासकीय दृष्टिकोनावर आधारित प्रश्न असेच विचारले जाऊ शकतात. तिथे तुम्ही या ऐतिहासिक निकालाचा संदर्भ नक्की देऊ शकता. हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. आपल्या अभ्यासू मित्रांसोबत हा व्हिडिओ त्यांच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशी जी माहिती आहे ती मिळत राहील. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.